आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत। परंतु या मोर्चाबाबत भाजपकडून पहिल्यांदाच मोठा साकडा घालण्यात आले आहे। भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे। केशव उपाध्ये म्हणाले, उद्यापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आगमन होत आहे। हा सण महाराष्ट्रातील घराघरात मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरा होतो। अशा वेळी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडू शकते। त्यामुळे जरांगे पाटलांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा, हीच आमची नम्र विनंती आहे। ते पुढे म्हणाले, सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा श्री गणेशा झाला होता, पण उद्धव ठाकरे शरद पवार सरकारच्या अपयशामुळे ते रद्द झाला। आता मात्र अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सहकार्याचा हात पुढे केला तर केवळ मराठा समाजाचे प्रश्न सुटतील असा नाही, तर सामाजिक सौहार्दही वाढीस लागेल, असेही उपाध्ये यांनी सांगितले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र गणेशोत्सव हा आपला धार्मिक सण आहे, त्यात कुणीही विघ्न आणू नये। आंदोलकही बाप्पाच्या उत्सवात खोडा घालणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे, कारण आपण सारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। मनोज जरांगेंचा मोर्चा अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार असून 28 तारखेला रात्री आझाद मैदानावर दाखल होणार आहे, तर 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंदोलन सुरू होणार आहे। टीव्ही मराठी 24 न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।